खेळला जात असल्याचं चित्र मालेगावमध्ये सध्या बघायला मिळत आहे। बेकायदेशीर कत्तलीचं नदीपात्रामध्ये येणारं रक्तमिश्रित पाणी हे थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाययोजना महानगरपालिकेकडून केली जात नसल्यामुळे हे पाणी आता थेट नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे। दरम्यान यावरती सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्यासोबत बातचीत करत इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी। मालेगावची मोक्षगंगा नदी म्हणजेच मोसम नदीमध्ये आज अक्षरशः रक्ताचे पाट वाहताना आपल्याला दिसत आहेत। रक्त मिश्रित पाणी येते या गटारीच्या याच्या माध्यमातून या नदीमध्ये सोडले जात आहेत। आज मालेगावमध्ये बकरी ईद सण साजरा झाल्यानंतर कुर्बानी देण्याची प्रथा आहे, मात्र काही अवैध कत्तलखाने असतील व इतरत्र जे आहे ती कुर्बानी दिली जाते आणि त्याचं जे रक्त मिश्रित पाणी आहे ते सर्व पाणी मोसम नदीमध्ये सोडले जात आहे। या रक्त मिश्रित प्रवाहाच्या पाण्याच्या विरोधात गेली 15 वर्ष सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या आंदोलन करत आहेत। न्यायालयात देखील त्यांनी दार ठोठावले आहेत, महापालिकेचे दार देखील ठोठावले आहेत, मात्र हे मोक्षगंगा नदीमध्ये रक्त मिश्रित येणारं पाणी आजतागायत हे बंद झालेलं नाही। आपल्या सोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आहेत। दादा, काय सांगाल, आजचं आंदोलन तुम्ही कशासाठी करत आहात आणि गेल्या कित्येक वर्षापासून हे रक्त मिश्रित पाणी येते? आणि 14 ते 15 वर्षापासून आम्ही हा लढा देतो। या मालेगाव कॉर्पोरेशनला वेळोवेळी सांगून सुद्धा याच्यावरती उपाययोजना केल्या गेल्या। कुर्बानीचं लाखो लिटर पाणी या ठिकाणी रक्ताच्या पाटाने वाहत आहे। हे जल प्रदूषण हेच पाणी गिरण्या डॅम मध्ये जातं आणि सर्व लोकांना प्यायला। मोसम